झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि नाशिक विभागात सध्या पावणे 400 टँकर सुरू असून मंत्र्या-संत्र्यांच्या तालुक्यात सर्वाधिक टँकरची खैरात सुरू आहे। राज्यात नाशिक जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आलेला आहे, असं असताना त्यापेक्षा अधिक टँकर अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहेत। त्यामुळे टंचाई कुठे, पाणी कुठे अशी परिस्थिती नाशिक विभागात बघायला मिळते। राज्यात जाहीर झालेल्या टंचाईग्रस्त जिल्ह्यात नाशिकचा समावेश आहे। सिन्नर हा नाशिकमधला सर्वाधिक दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आलाय। असं असताना सिन्नर तालुक्यासाठी फक्त 30 टँकर देण्यात आलेत। त्या तुलनेत दुष्काळाची तीव्रता कमी असलेल्या अहमदनगर तालुक्यात 58, संगमनेर तालुक्यात 44 तर पारनेरमध्ये 47 टँकर देण्यात आलेत। 3 मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या जिल्ह्यात पाण्याची वारेमाप उधळपट्टी सुरू असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय। ते जास्त मंत्री असल्यामुळे ज्याच्याकडे सत्ता आहे ते लोक आपल्या सत्तेच्या बळावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टँकर देतात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये इतका दुष्काळ असताना तिथे मात्र टँकर कमी दिले जातात। सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यात फक्त 30 टँकर दिले जातात। नाशिक विभागात सध्या 371 गावे आणि 1178 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा होतोय। नाशिक जिल्ह्यात 128 टँकरद्वारे, जळगाव जिल्ह्यात 23, धुळ्यात 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। नंदुरबारमध्ये मात्र एकही टँकर देण्यात आलेला नाही। 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये कमी टँकर आणि राजकीय स्वारस्य असलेल्या गावांमध्ये जास्त टँकर असं चित्र दिसतंय। पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन होत नसल्याची टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे। प्रशासनाने लक्ष देत नाही, प्रशासनावर राज्यकर्त्यांचा धाक राहिलेला नाही। त्यामुळे प्रशासनाला जे वाटेल ते करत राहतात आणि राज्यकर्ते मस्त आहे, सुस्त आहे, त्यांना काही घेणे-देणे नाही। जनता मेली काय आणि राहिली काय हे आपलं भ्रष्टाचार करण्यामध्ये आणि आपले पोटं भरण्यामध्येच व्यस्त आहे, तसं चित्र आहे। गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक टँकर सुरू करण्यात आलेत। असं असलं तरी दुष्काळाची दाहकता कमी झालेली नाही। त्यात पाणी पुरवठ्यात होणारा पक्षपात तहानलेल्या ग्रामस्थांना अधिकच व्याकुळ करतोय। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।